36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पाचपिरवाडी फाटा येथे आज के जाधव सरांचे ज्ञानसागर क्लासेस बिमरोड गोडाऊन येथे प्राध्यापक डॉक्टर नरेश चंद्र काठोळे सर यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे उदय दुधगावकर, नेपाल सिंग नायमणे, मानसिंग सुंदरसे, रामसिंग सुलाने उपस्थित होते. यावेळी काठोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर जिद्द, ध्येय, आदर्श घेऊन अभ्यास केला तर यश हे हमखास मिळते असं सांगितलंय. विद्यार्थ्यांनी नियमित पेपर वाचावेत असा देखील सल्ला यावेळी त्यांनी दिलाय. यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे, विजयसिंग बिमरोड, धरमसिंग बिमरोड, दामू भोसले, चैनसिंग जारवाल आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्न माहिती कसे असतात? प्रश्न असतात पाचपिरवाडी हे गाव पुणे जिल्ह्यात आहे. खाली उत्तर दिलेले असतात जळगाव, औरंगाबाद, जालना आणि एक आपलं अजून जरूर नाही. प्रश्नाचे उत्तर दिलेले असतात की औरंगाबाद हे गाव कोण्या राज्यात आहे? तामिळनाडू, केरळ, गुजरात. सोडवेल 1,44,000 आणि प्रश्न येतील कलेक्टरच्या परीक्षेतील फक्त 180. हिनं प्रश्न किती सोडत असतील? 1,44,000. मग मला सांगा, ही जर परीक्षेला बसली नापास होईल की पास? नापास होईल की पास? नापास होईल की पास? कलेक्टर मॅडम टाळ्या वाजवा. तुझं नाव काय? शीतल नायमणे. मी या काहीतरी भीती निर्माण करून दिली. प्रश्न कठीण आहे, तुला उत्तर येणार नाही आणि प्रश्न नाही. -1 भेटेल कारण की तिचं उत्तर चुकलेलं आहे. तिनं उत्तर कसं द्यायला पाहिजे? गुड आफ्टरनून सर, माय नेम इज शीतल. थँक्यू सर, हॅव अ नाईस डे सर. दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग मिळाला की आपल्या हातात विश्वास ठेवायचा की हे धनकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असताही निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. म्हणून आजपासून काय करा, ताबडतोब काय करायचं. बरं, तुम्ही रोज अभ्यास करता? बरं, मला सांगा, परीक्षेमध्ये जेवण येणार आहे की अभ्यास येणार आहे? याने 4 पोळा जेवला, याला 50 मार्क. आपल्याला जर 10 प्रश्न आले तर 4 जमते आपल्याला, 5वा काही थापा, काही करतो, काही ती करतो. म्हणून अभ्यास करतो. चांगलं नव्हतं, मी पैसे दिले, माझ्या मित्रांनी पैसे दिले, त्याला शिकवलं आणि मुख्य अधिकारी. दुसरी माझी एक मुलगी तहसीलदार झाली. या मुलीच्याकडे सगळ्यात असून नाही आणि 5 व्हायला 25% मार्क्स पाहिजे. किती? आणि कलेक्टर होण्यासाठी 100 रुपये खर्च. किती? 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 डॉक्टर होण्यासाठी 1 कोटी रुपये लागतात. किती? पर्सेंटेज पाहिजे 90, 91, 92, 100. कलेक्टर व्हायला किती टक्के मार्क्स पाहिजे? 35. किती टक्के मार्क्स पाहिजे? 5 व्हायला 25. परीक्षा कोणा भाषेत लिहिता येते? मराठी, इंग्रजी, हिंदी. कोणा भाषेत प्रश्न येतात? 5वी, 6वी. परीक्षा कठीण आहे की सोपी आहे? कठीण आहे की सोपी आहे? पटकन सांगा ना, कठीण आहे की सोपी आहे? बरं, मला सांगा, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? नक्की. इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? परीक्षा कोणा भाषेत देता येते? कोणाला प्रश्न येतात 5वी ते 12वी. परीक्षेला बसायला किती टक्के मार्क पाहिजे? 35. 5. माझं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? काय होणार? काय होणार? अरे बापरे, दुधगावकर सर एवढे पोरं कलेक्टर झाले आणि आपल्या गाड्या घेऊन आले ना, हा रस्ता जाम. आदरणीय विद्यमान
दुधगावकर साहेब या करण्यासाठी या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव देशमुख IAS अमरावती मिशन, तसेच या मार्गदर्शन कार्यशाळेसाठी आपल्या पाचवीवाडी या पंचक्रोशीतील जे शिक्षणप्रेमी पालक आहेत ते पालक, विशेष करून या बिल्डिंगचे ज्यांना आपण मालक म्हणूया, जे शिक्षणप्रेमी आहेत. मी नुसतं शिक्षणप्रेमीच नाही तर असं म्हणेन की ज्यांचं काही पूर्व संचित आहे, पूर्व सुकृत आहे, असे आदरणीय विद्यमान विजयसिंग बिब्रोड आणि समोर बसलेले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांचे पालक, डोंगरून आलेले, परत टाकलीवाडीहून आलेले मानसिक भाऊ सुंदरगे, मला असं सांगावंसं वाटतं की डॉक्टर अब्दुल APJ कलाम आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं, जे सायंटिस्ट होते, ते त्यांच्या वडिलांसोबत मस्जिदीमध्ये जेव्हा नमाज पडायला जायचे तेव्हा ती नमाज अरेबियन भाषेमध्ये होती. कलाम वडील नमाज पढ़ताना म्हणायचे कि शुरू करता हूँ मैं अल्लाह के नाम से जो बड़ा रहम वाला है, तमाम तारीफ अल्लाह के लिए हैं जो सारे जहां कर रहे हैं. हम तेरी इबादत करते हैं, तुझे से मदद मांगते हैं, क़यामत के दिन का तू मालिक है, हमें सीधा रास्ता बता, उस रास्ता जिस पर तेरा इनाम हुआ और उस रास्ते से हमें बचा जिस पर तेरा गजब गुस्सा हुआ. बाल कलाम त्यांचे वडील जे नमाज पडतायत या नमाजचा अर्थ कळत नव्हता, पण कलामांना हे मात्र कळत होतं की माझे वडील जे काही करतायत ते चांगलं करतायत आणि त्या नमाजचा अर्थ त्या अल्लाकडे जातो. असं आपल्या कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर काठोले सर यांचा माझा परिचय काल परवा 2-5 वर्षाचा नाही आहे. मी प्रिन्सिपल असताना औरंगाबादला बीड बायपासला या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 750 मुख्याध्यापक आहेत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे. त्या मीटिंगला ते आलेले होते. गेली 25 वर्षापूर्वी त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. आणि कलामांचं उदाहरण द्यायचा उद्देश हा की मला 25 वर्षापूर्वी कळालं होतं की काठोले सर जे करतायत ते विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं करतायत. म्हणून मी सेवेमध्ये असताना माझ्या हातून एखादा विद्यार्थी कलेक्टर घडला नाही. सेवा करत असताना मी नेहमी सांगायचो की मी या रेल्वेनं, ट्रॅव्हल्सनं, बस गाडीनं, मॅटेडोरमध्ये, क्रुझरमध्ये कितीतरी सहली नेल्या शाळेच्या. परंतु नोकरीमध्ये असताना माझी अशी इच्छा होती की शेतकऱ्याची मुलं, गरिबाची मुलं एअर इंडियाच्या प्लेननं सहल न्यायची. या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल आहे की मी एअर इंडियाच्या प्लेननं सहल नेलेला मुख्याध्यापक. 7 विद्यार्थी, माझा स्टॉफ सर्व मी संभाजीनगर टू मुंबई
प्लेनमध्ये सहल दिली. तसं नोकरीतून मी रिटायर झाल्यानंतर माझी एक इच्छा राहिली की माझ्या हातचा एक तरी विद्यार्थी कलेक्टर झाला पाहिजे. म्हणून सर मी तुम्हाला आग्रह करत होतो की माझ्या क्लासला भेट द्या. आणि सरांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक सर आहेत असं म्हटलं जातं की मनुष्य अंगी नाना काळा असावा. काटोले सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मी स्वतः आवर्जून परभणी मार्गे त्यांच्या अमरावतीला गेलो, त्यांच्या बंगल्यावर मुक्कामी राहिलो आणि त्यांच्या बंगल्यावर मुक्कामी राहिल्यानंतर माझ्या अगोदरही लक्षात आलेलं होतं माझ्या हातात जी पुस्तक आहे असे त्यांनी आतापर्यंत 100 ते 150 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती फक्त आणि फक्त की आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी कलेक्टर झाला पाहिजे. एक नाही दोन नाही कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील प्रत्येक कलेक्टर सरांना ओळखतो. भारतातील प्रत्येक कलेक्टर त्यांना ओळखतो. याच्या अगोदर आपल्या संभाजीनगरला जे कलेक्टर होते कलेक्टर होणं त्यांनी तुम्हाला सांगितलं परीक्षा भारतातली आहे. मी जगामध्ये ज्या सगळ्यात 10 अवघड परीक्षा आहे त्या 10 पैकी एक परीक्षा याची आहे. आणि त्या परीक्षेचं घर असतं, नदीला महापूर येतो, त्याचा सगळं घरदार सगळा संसार वाहून जातो. तो विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या घरी जातो. मुख्याध्यापकाला असं क्लिक होतंय का हा विद्यार्थी मला काही पैसे मागायला आला काय माझ्या घरी. तो विद्यार्थी म्हणतो ओळखलं का सर मला, सर ओळखलं का तुम्ही मला. पावसात आला कुणी, कपडे होते गंजमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलण्यावरती पाहून गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. भिंत खचली, होतं नव्हतं सगळं गेलं. सर फक्त तुम्ही माझ्या पाठीवरती हात ठेवली, लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, तर मी लढेल. म्हणून काठोले साहेबांनी आपल्याला लढण्याची ताकद दिलेली आहे. कलेक्टर व्हायला पैसे लागत नाही. त्यांनी सांगितलं, गुजरातचं उदाहरण दिलंय, ए पासून तर झेड पर्यंत तुम्हाला प्रत्येक अल्फाबेटिकल जे लेटर्स आहेत त्या लेटरच्या बाबतीमध्ये त्याच्यावरच IAS आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा कलेक्टर होसाल ना तेव्हा तुमच्या आई वडिलांना स्वर्ग 2 बोटं होतो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंबरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.